पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार आहेत। मोदी महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान देखील करतील। महाकुंभामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी खरं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज येथे येणार आहेत। नरेंद्र मोदी महाकुंभ मेळ्यात गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर पवित्र स्नान देखील करणार आहेत। मोदी सकाळी 10 वाजता प्रयागराज विमानतळावर पोहोचतील। 10:45 अरियल घाटावर ते खरं तर जाणार आहेत। ते अरियल घाटावर बोटीने महाकुंभाला पोहोचतील। सकाळी 11 वाजता प्रयागराज येथील संगम येथे पवित्र स्नान करतील। महाकुंभ मेळ्यात सकाळी 11 ते 11:30 ही वेळ पंतप्रधानांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे। मात्र महाकुंभामधील अमृत स्नानाच्या मुहूर्तांऐवजी नरेंद्र मोदी यांनी 5 फेब्रुवारी हा दिवस निवडला आहे, याची चर्चा सुरू आहे। हिंदू पंचांगानुसार 5 फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीमधील अष्टमी ही तिथी आहे। या दिवशी पंतप्रधान आज कुंभमेळ्यात स्नान करतील। तर मोदींचा आज महाकुंभ दौरा आहे। सकाळी 10 वाजता प्रयागराज विमानतळावर नरेंद्र मोदी पोहोचतील। प्रयागराज विमानतळावर डीपीएस हेलिपॅडवर नरेंद्र मोदी प्रस्थान करतील। 10:45 मोदी अरियल घाटावर जातील। त्यानंतर अरियल घाटावरून मोदी बोटीने महाकुंभाला पोहोचतील। सकाळी 11 वाजता प्रयागराज येथील संगम येथे पवित्र स्नान नरेंद्र मोदी करणार आहेत। सकाळी 11 ते 11:30 ही वेळ पंतप्रधानांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे। पवित्र स्नानानंतर मोदी 11:45 बोटीने अरियल घाटावर परततील। दुपारी 12:30 वाजता हवाई दलाच्या विमानाने प्रयागराजहून ते परतणार आहेत। तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नानासाठी जाणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज येथे जाणार आहेत, काय अधिक माहिती आहे? नाही ना, नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराज दौऱ्यावरती आहेत। तर त्रिवेणी संगम जे महाकुंभ मध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन ते पवित्र स्नान सुद्धा करणार आहेत। 11च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्रिवेणी संगमावरती असतील, मात्र एकूण 2 तास ते प्रयागराज मध्ये असणार आहेत। या दरम्यान काही महंतांच्या भेटीगाठी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील। एकूणच 144 वर्षानंतरचा हा महाकुंभ आहे। कोट्यावधी भाविकांनी यामध्ये स्नान केलेलं आहे आणि यानंतर तर मंत्रिमंडळातील अनेक सदस्य या ठिकाणी येऊन गेले जातात। आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि त्यांच्या सुरक्षेसाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयागराज असेल, महाकुंभ मेळा असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा आहेत ज्या अलर्ट मोड वरती आहेत आणि अनेक सुरक्षा यंत्रणा या तैनात करण्यात आलेल्या आहेत। एसपीजी सुद्धा त्या ठिकाणी आहे। मात्र यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा या त्रिवेणी संगमावरती असतील तेव्हा तिथे ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा असणार आहेत आणि इतर काही मंत्रिमंडळातील सदस्य सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या त्रिवेणी संगमावरती डुबकी लगावणार आहेत। आणि एकूणच यानंतर गंगा पूजा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याकडे लागलेलं आहे। मेघना, निश्चितच धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।